शांती. आज 22/1/2022 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही मुलांनी कोणत्याही प्रकारची लालच ठेवायची नाही. कोणाला काहीही मागायचे नाही, कारण तुम्ही दात्याची मुलं देणारे आहात. प्रश्न आहे, तुम्ही ईश्वरीय विद्यार्थी आहात, तर तुमचे ध्येय काय आहे आणि काय नाही? उत्तर, तुमचे ध्येय आहे बाबांकडून जे ज्ञान मिळत आहे त्याची धारणा करून सन्मानाने पास व्हायचे आहे. बाकी हे पाहिजे ते पाहिजे अशा प्रकारच्या इच्छा ठेवणे हे तुमचे ध्येय नाही. तुम्ही कोणत्याही मनुष्य आत्म्यासोबत देवाणघेवाण करून हिशोब बनवू नका. बाबांच्या आठवणीत राहून कर्मातीत बनण्याचा पुरुषार्थ करा. गीत आहे, बचपन के दिन भुला न देना, म्हणजे लहानपणीचे दिवस विसरून जाऊ नका. ओम शांती. मुलं जाणतात की हा आत्मिक पिता आणि मुलांचा संबंध आहे. आत्मिक पिता आता इथे बसले आहेत आणि मुलं पण बसली आहेत. संन्यासी इत्यादी असतील, ते आपल्या आश्रमातून जर कुठे गेले तर म्हणतात की अमुक संन्यासी अमुक ठिकाणी राहणारे आहेत. गीता शास्त्र इत्यादी सांगतात. ही काही नवीन गोष्ट नाही. ईश्वर सर्वव्यापी म्हटल्यावर संपूर्ण ज्ञानच नष्ट होऊन जाते. आता हे तर आत्मिक पिता आहेत, ज्यांची सर्व आत्मे आठवण करतात. आत्माच म्हणते, ओ परमपिता परमात्मा. तर जेव्हा दुःख होते त्यावेळी लौकिकला काही म्हणत नाहीत, बेहदच्या बाबांची आठवण करतात. जर संन्यासी असतील तर ब्रह्मतत्वाची आठवण करतील. ते ब्रह्मज्ञानी आहेत, ते बाबांची आठवण करत नाहीत. शिवोहम म्हणतात, मी आत्माच परमात्मा आहे असे म्हणतात. ब्रह्मतत्व हे तर राहण्याचे ठिकाण आहे. ह्या गोष्टी अगदी नवीन आहेत. हे ज्ञान नंतर प्राय लोप होऊन जाते, म्हणजे नाहीसे होते. हे जे शास्त्र आहेत त्यामध्ये माझे ज्ञान नाही. तर बाबा म्हणतात, त्यांना माझे ज्ञान नसल्यामुळे तुम्ही जेव्हा कोणालाही समजावून सांगता तर ते म्हणतात की ही तर नवीन गोष्ट आहे. निराकार परमात्माच इथे ज्ञान देतात. हे त्यांच्या बुद्धीमध्ये येत नाही. ते तर समजतात की कृष्णाने ज्ञान सांगितले म्हणून गोंधळून जातात. बाबा तर प्रत्येक गोष्ट सिद्ध करून सांगतात. भक्ती मार्गात तुम्ही सर्वजण आठवण करता. भक्त तर सर्वच आहेत. मग भगवंत एकच असायला हवेत. सर्वांमध्ये भगवंत समजून घेतल्याने सर्वांची पूजा करतात. पहिले अव्यभिचारी एक शिवाचीच भक्ती करत होते, परंतु तेव्हा ज्ञान नव्हते की ते काय करून गेले आहेत, कधी आले होते हे पण जाणत नाहीत. परंतु ती सतोप्रधान भक्ती होती. पूजा त्यांचीच होते ज्यांच्यामुळे सुख प्राप्त होते. लक्ष्मीनारायणच्या राज्यामध्ये पण अपार सुख होते, म्हणजे अनंत सुख होते. ते स्वर्गातील देवता होते. लक्ष्मीनारायणला सतयुगाचे सर्वप्रथम महाराजा महाराणी म्हणतात, परंतु सतयुगाचा कालावधी ते जाणत नाहीत. बाबा प्रत्येक गोष्ट मुलांना समजावतात. मुलंच ब्राह्मण बनतात. ही नवीन रचना आहे ना. तुम्ही सर्वांना समजावून सांगू शकता की परमपिता परमात्मा प्रजापिता ब्रह्माद्वारे नवीन सृष्टी रचतात. हे तर सर्वच समजतात. नाही तर प्रजापिता का म्हणतात? ह्या गोष्टी तुम्ही मुलंच जाणता, दुसरे कोणीही जाणत नाहीत. त्यांना ह्या नवनवीन गोष्टी लक्षात येत नाहीत. जेव्हा ऐकून पक्के होतात तेव्हा समजतात की आपण किती घोर अंधारात होतो. ईश्वराला पण जाणत नव्हतो आणि देवतांना पण जाणत नव्हतो. जे होऊन गेले आहेत त्यांचीच भक्ती केली जाते ना. मग त्यांना विचारा
की परमपिता परमात्मा ज्यांची तुम्ही जयंती साजरी करता त्यांच्यासोबत तुमचा काय संबंध आहे, ते काय करून गेले आहेत, तर काहीही सांगू शकणार नाहीत. कृष्णासाठी फक्त म्हणतात की त्याने लोणी चोरले, हे केले, ज्ञान दिले, किती घोटाळा केला आहे. दाता तर एक ईश्वरच आहेत ना. कृष्णासाठी दाता म्हणणार नाही. इथेच तर गोंधळून गेले आहेत. हे सर्व विश्व नाटकामध्ये नोंदलेले आहे. बाबा किती चांगल्या प्रकारे समजावतात. थोड्या थोड्या गोष्टी सुद्धा मनुष्यांच्या बुद्धीमध्ये बसत नाहीत. जर प्रत्येकाच्या 84 जन्मांचा वृत्तांत बसून काढला तर माहीत नाही ते किती होऊन जाईल. बाबा म्हणतात, ह्या सर्व गोष्टींना सोडून माझी एकट्याची आठवण करा. थोड्या विस्ताराने कधी समजावले जाते तर मनुष्यांचा संशय नष्ट होतो. बाकी गोष्ट तर थोडीच आहे. माझी आठवण करा. जसे मंत्र देतात ना, ईश्वराची आठवण करा. परंतु ते असे म्हणत नाहीत की ईश्वराची आठवण केल्याने तुमचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही ईश्वराजवळ जाल. हे तर बाबाच समजावतात की गंगेमध्ये स्नान केल्याने विकर्म विनाश होत नाहीत. ह्यावेळी प्रत्येकावर विकर्मांचे ओझे खूप मोठे आहे. सुकर्म थोडेच होतात. बाकी विकर्म तर जन्मोजन्मींचे खूप आहेत. किती ज्ञान आणि योगामध्ये राहतात तरी सुद्धा त्यांचे विकर्म आहेत जे सुटतच नाहीत. जेव्हा कर्मातीत बनतील तर मग तुम्हाला नवीन जन्म नव्या दुनियेमध्ये मिळणार. जर तुमचे काही विकर्म राहिले असतील तर जुन्या दुनियेमध्ये दुसरा जन्म घ्यावा लागेल. मुलांना ज्ञान तर चांगले मिळते. बाबा म्हणतात, दुसरे काही नाही समजले तरी बाबांची आठवण करा. ह्यामुळे पण सेकंदामध्ये स्वर्गाची बादशाही मिळेल. जशी एक गोष्ट पण आहे खुदा दोस्टची. एका दिवसासाठी ते बादशाही देत होते. आता तुम्ही जाणता बाबास माता पिता बंधू सखा झाले आहेत तर ते खुदा दोस्त झाले ना. अल्लाह अव्वल दिन, खुदा दोस्त, ह्या सर्व गोष्टी ह्या वेळेतीलच आहेत. बाबा तुम्हाला एका सेकंदामध्ये स्वर्गाची बादशाही देतात. मुली जेव्हा ध्यानामध्ये जात होत्या तर तिथे राजकुमार राजकुमारी बनत होत्या. तेथील सर्व समाचार इथे येऊन सांगत होत्या. तुम्ही बाबांना आता जाणता. सर्वजण म्हणतात ईश्वर पिता, स्वर्गीय ईश्वर पिता. तर जरूर ते नवी दुनिया स्वर्गच रचतील. भारत पहिले स्वर्णयुग होता. त्यावेळी दुसरा कोणताच धर्म नव्हता. ख्रिश्चन पण म्हणतात क्राइस्टच्या 3000 वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता, जिथे लक्ष्मी नारायण राज्य करत होते. म्हणून विचारतात की त्यांना हा वारसा कुठून मिळाला. भारतवासींचा यांच्यासोबत काय संबंध आहे. स्वर्गाचे मालक आधी ते होते, आता तर नरक आहे. मग ते कुठे गेले. जन्म मृत्यूला तर मानतात ना. आत्मा जन्म मृत्यूमध्ये येते तेव्हाच तर 84 जन्म घेते, नाही तर कशी घेणार. दुनियेमध्ये अनेक मतं आहेत. काही जण पुनर्जन्माला मानतात तर काही जण मानत नाहीत. मग विचारायला हवे की परमपिता परमात्मा शिवासोबत तुमचा काय संबंध आहे. हे ब्रह्मा विष्णू शंकर कोण आहेत, कुठे राहणारे आहेत. तर तुम्ही म्हणता सूक्ष्मवतनचे आहेत. दुसरी कोणती गोष्टच नाही. तुमच्यासाठी तर हे किती सोपे आहे. मातांना कोणती नोकरी इत्यादीची चिंता पण राहत नाही. त्या घरामध्ये राहणाऱ्या आहेत. कोणत्या कामधंद्याचा व्याप पण नाही. बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. पुरुषांना तर चिंता आहे. तुम्हाला बाबा म्हणतात तुम्ही तुमचे पद घ्या, विश्वाचे मालक बना. जसे सावकाराला किती चिंता असते. दुनियेमध्ये भ्रष्टाचार पण खूप आहे. तुम्हाला तर लाच घेण्याची आवश्यकताच नाही. ते तर व्यापाऱ्यांचे काम आहे. तुम्ही ह्यापासून सुटले आहात म्हणजे मुक्त झाले आहात. तरी सुद्धा माया अशी आहे जी अगदी शेंडीला धरते. म्हणून काहीतरी लालच राहतेच. त्यामुळे जिज्ञासूंना मागत राहतात. बाबा म्हणतात
मुलांनो, कोणाला काहीही मागू नका. तुम्ही दात्याची मुलं आहात. तुम्हाला तर द्यायचे आहे, मागायचे नाही. तुम्हाला जे काही पाहिजे ते शिवबाबांकडून मिळून जाईल. जर आणखी कोणाकडून काही घेतले तर त्यांची आठवण येत राहील. प्रत्येक वस्तू शिवबाबांकडून घ्या, तर शिवबाबांची तुम्हाला वारंवार आठवण येईल. शिवबाबा म्हणतात, तुमचा हा देण्या घेण्याचा व्यवहार माझ्यासोबत आहे. हे ब्रह्मासुद्धा मध्ये दलाल आहेत. देणारा तर मीच आहे. माझ्यासोबत तुम्ही ब्रह्मा मार्फत संबंध ठेवा. कोणतीही वस्तू दुसऱ्यांकडून घेणार तर तुम्हाला त्यांची आठवण येईल आणि मग तुम्ही व्यभिचारी बनाल. शिवबाबांच्या भंडाऱ्यातून तुम्ही वस्तू घेत राहा. दुसऱ्या कोणाला मागू नका, नाही तर देणाऱ्याला नुकसान होते. कारण त्यांनी शिवबाबांच्या भंडाऱ्यातून दिले नाही, शिवबाबांच्या भंडाऱ्यातूनच दिले पाहिजे. मनुष्यांसोबत देण्या घेण्याचा संबंध तर बराच काळ ठेवला. आता तुमचा प्रत्यक्ष संबंध शिवबाबांसोबत आहे. परंतु बाबा जाणतात, मुलांमध्ये लोभाचे भूत आहे. काही मुलं म्हणतात, आम्ही शिवबाबांना पाहिले नाही. अरे, तुम्ही स्वतःला तर पाहता ना. तुम्हाला आपल्या आत्म्याचा साक्षात्कार झाला आहे. जे म्हणतात की आम्हाला शिवबाबांचा पण साक्षात्कार व्हायला हवा. तुम्ही जाणता, आमची आत्मा भ्रुकुटीच्या मध्ये राहते. शिवबाबा सुद्धा भ्रुकुटीमध्येच असतील ना. तुम्ही जाणता, आत्मा एक देह सोडून दुसरा घेते. कोणत्याही वेळी आत्म्याचा साक्षात्कार सुद्धा होऊ शकतो. आत्मा एक तारा आहे. साक्षात्कार सुद्धा दिव्यदृष्टीनेच होणार. कृष्णाचा तुम्हाला साक्षात्कार झाला, मग त्यामध्ये फायदा काय झाला? परमात्म्याचा साक्षात्कार झाला, मग फायदा काय झाला? तरी सुद्धा तुम्हाला शिकायचे तर आहेच ना. भक्ती मार्गामध्ये साक्षात्कार होतात तर त्यांचे किती गायन करतात, परंतु त्यामुळे प्राप्ती तर काहीच होत नाही. शिवबाबा ज्ञानाचे सागर आहेत. ब्रह्माला तर ज्ञानाचे सागर म्हणत नाहीत. तुम्हाला आणि ब्रह्माला सुद्धा त्यांच्याकडूनच ज्ञान मिळते, म्हणजे शिवबाबांकडून ज्ञान मिळते. आजकाल शिवलिंग सर्वांसमोर ठेवतात, समजत तर काहीच नाही. पूजा करतात, परंतु कोणालाही त्यांच्या आत्मकथेचे ज्ञानच नाही. ते सांगू पण शकत नाहीत. ह्या ज्ञानरत्नांना समजू शकत नाहीत. रत्न घेता घेता काही जणांना माया माकड बनवते, म्हणजे माकडांसारखी बनवते. तर ते म्हणतात की आम्हाला रत्न नाही पाहिजे. बाबा समजावतात, तरी सुद्धा शिवालयामध्ये ते येतील, परंतु प्रजापद प्राप्त करतील. पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करायला हवे. बाबा म्हणतात, मी वैकुंठाची बादशाही देण्यासाठी आलो आहे. तुम्ही पुरुषार्थ करून स्वतःसारखे दुसऱ्यांना पण बनवा. जे पुजारी आहेत त्यांना पण तुम्ही विचारू शकता की हे कोण आहेत. जसे म्हणतात ना, आले होते आग घेण्यासाठी आणि मालक बनून बसले. तर काही पुजारींच्या बुद्धीमध्ये ज्ञान चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. आपण सुद्धा पुजारी होतो, आता पूज्य बनत आहोत. हे लक्ष्मी नारायण पूज्य कोणत्या पुरुषार्थाने बनले, तर हे तुम्ही समजावून सांगू शकता. बाबा म्हणतात, जिथे माझे भक्त आहेत त्यांना समजावून सांगा. शिवाच्या मंदिरात भक्त असतात, लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात किंवा जगदंबेच्या मंदिरात जा. तिथे पुजाऱ्यांना समजावून सांगा आणि मग दुसऱ्यांनाही समजावून सांगा. पुजारी सुद्धा कुणाला जगदंबेच्या व्यवसायाबद्दल सांगतील तर सर्वजण खुश होऊन जातील. त्यांना सांगितले पाहिजे की तुम्ही ह्या सर्व गोष्टींना समजून घ्या. तुम्ही कोणालाही ह्या देवतांची जीवन कहाणी सांगू शकता, तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. हे पण तेच समजावून सांगू शकतील जे देही अभिमानी आहेत. देह अभिमानीला तर दिवसभर हे पाहिजे ते पाहिजे अशी लालच राहते. विद्यार्थ्यांना तर ज्ञानाची लालसा असायला हवी की मी सन्मानाने पास व्हायला पाहिजे. हेच शिक्षणाचे ध्येय आहे.
विश्वनाटकाला सुद्धा समजून घ्यायचे आहे. हे विश्वनाटक काही मोठे नाही, परंतु शास्त्रांमध्ये ह्याचे आयुष्य मोठे लिहिले आहे. तर हे सर्व बुद्धीमध्ये यायला हवे. सेवा तर खूप आहे, कुणी करून पण दाखवावी. बाबांकडून कोणती कृपा मागितली जात नाही. ते म्हणतात, हे ईश्वरा, एक मुलगा द्या, तर कुळाची वृद्धी होईल. अरे, बाबा तर स्वतःच्या कुळाची वृद्धी करतात. ह्यावेळी देवता कुळाचीच वृद्धी होते. आता ईश्वरीय कुळाची वृद्धी होते. तुम्ही पण ईश्वरीय संतान आहात. तर बाबा समजावतात, ह्या सर्व इच्छा सोडून एक बाबांची आठवण करा. जर बंधन इत्यादी आहेत, तर हा सर्व कर्मांचा हिशोब आहे. बाबांना पहा, किती बंधनं आहेत. मुलांसाठी किती विचार चालत राहतात, किती खिटपीट होते, किती जण निंदा करतात. नुकसान करणे सोपे आहे, सेवा करणे खूप कठीण आहे. एक जरी खराब झाला तर 10-20 जणांना खराब करून टाकतो. बाकी 5-8 जण खूप मेहनतीने निघतात. काही जण सेवा केंद्रांवर पण येतात, तरी सुद्धा तोंड काळे करत राहतात. असे माकड बुद्धी वातावरणाला खराब करतात. मग अशा लोकांना तुम्ही इथे का बसवता? त्यांनी काळे तोंड केले तर त्याचा प्रभाव बराच काळ चालत राहतो. त्यांच्या रजिस्टरवरून सर्व काही माहीत होते. 4-5 वर्ष येऊन मग परत येणे बंद करून टाकतात. बाबा समजावतात, असे केल्याने तुम्ही राज्यपद प्राप्त करू शकणार नाही. इंद्रप्रस्थची गोष्ट पण आहे की दगड बनले. तुम्ही सुद्धा पत्थर बुद्धी झाले तर पारस बुद्धी बनू शकणार नाही. तरी पण पुरुषार्थ करत नाहीत. ही सुद्धा विश्वनाटकामध्ये नोंद आहे. राजधानीमध्ये क्रमवारीने पण पाहिजे ना. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, लौकिक सर्व इच्छा सोडून ईश्वरीय कुळाची वृद्धी करण्यामध्ये मदतगार बनायचे आहे. कोणतेही नुकसानाचे काम करायचे नाही. दुसरा सारांश, देवाणघेवाणीचा संबंध एक बाबांसोबतच ठेवायचा आहे, कोणत्याही देहधारी सोबत नाही. आजचे वरदान आहे, चारी बाजूंच्या हालचालीच्या वेळी अव्यक्त स्थिती किंवा अशरीरी बनण्याच्या अभ्यासाद्वारे विजयी भव. विस्तार आहे, शेवटच्या वेळी चारी बाजूच्या व्यक्तींची प्रकृतीची हलचल आणि आवाज होत राहील. ओरडण्याचे हलचलचे वातावरण असेल. अशा वेळी सेकंदामध्ये अव्यक्त फरिश्ता, तेच निराकारी अशरीरी आत्मा आहेत, हा अभ्यासच विजयी बनवणार. त्यामुळे बऱ्याच काळाचा अभ्यास पाहिजे की मालक बनून जेव्हा पाहिजे मुखाद्वारे बोलावे किंवा कानाद्वारे ऐकावे, आणि जिथे नको असेल तर तिथे सेकंदामध्ये थांबावे. ह्याच अभ्यासाचे स्मरण केल्याने विजयमाळेमध्ये येऊन जाल. आजचे बोधवाक्य आहे, पुरुषार्थाला तीव्र करायचे असेल तर निष्काळजीपणा म्हणजे अलबेलेपणच्या स्क्रूला टाईट करा. ह्यानंतर प्रेमळ स्थितीचा अनुभव करा. यामध्ये आजचा पॉइंट आहे, आदी काल अमृत वेलेला आपल्या हृदयात परमात्म प्रेमाला संपूर्ण रूपात धारण करा. हृदयामध्ये परमात्म प्रेम, परमात्म शक्ती, परमात्म ज्ञान भरपूर असेल तर कधीच आणि कोणत्याही बाजूला लगाव किंवा स्नेह जाऊ शकत नाही. ओम शांती.